हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर दुपारचे वाजलेले आहे 3:15 आणि प्रिशा काही झोपलेली नाही आहे, कारण की आज तिचे मामा आलेले आहे, त्याच्यामुळे ती झोपत नाही आहे. तर चला मग आता थोडीशी भूक पण लागली. जेवायचं तर मी केलं होतं, पण दुपारी ना काहीतरी खायची इच्छा होत आहे, तर मी नूडल्स बनवून घेणार आता. तर चला मग मस्तपैकी मी नूडल्स बनवते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर मी आधी AC बंद करून घेते. तर चला मग आता किचनमध्ये जाऊ आपण. तर इथे बघा मी ना किचनमध्ये आलेली आहे आणि आता नूडल्स करून घेणार. तर चला मग नूडल्स घेऊ. आणि हे जे नूडल्स आहे ना, ते एकदम असं मैद्याचे वगैरे नाही आहे, हेल्दी आहे, जसं की गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे म्हणू शकता. तर आमच्या कॉलनीमध्ये एक काकू बनवतात, त्यांच्याकडून मी घेतलेले आहे थोडेसे. तर तेच करून घेते, तुम्हाला दाखवते. बघा खूप छान होतात. तुम्ही सुद्धा ना नक्की करून बघा. आपण नॉर्मली तर ना जे मैद्याचे वगैरे असते ना ते तर घेतोच, पण हे जे आहे ना एकदम हेल्दी आहे. मेन म्हणजे गव्हाच्या पिठाचे आहे. तर चला मग मी करते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा मी ना हे पनीर भरून घेतले होते, तर संपून पण गेले, कारण की तरी 10 दिवस झाले असेल, लवकरच संपून गेले. तर मी ही नूडल्सची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता मी थोडंसं ना पाणी आहे ना ते छान बॉईल करायला ठेवून घेते आधी. तर बघा यावाला गंजामध्ये ना मी पाणी घेतलेले आहे. तर याला मस्तपैकी ना आता आपण उकळी देऊया. तर बघा मी झटपट म्हणजे असं प्रॉपरली तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. आणि आता तर सगळ्यात आधी थोडंसं पाणी ठेवून घेतलं बॉईल करण्यासाठी. आणि हे जे नूडल्स आहे ना, तर मी तुम्हाला दाखवते. बघा जवळून असे आहे. आणि खरंच फ्रेंड्स, जे मैद्याचे वगैरे असते ना त्याच्यापेक्षा हे जे नूडल्स आहे ना कितीतरी पटीने हेल्दी आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात. तर नक्कीच ना तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि तुम्ही ऑलरेडी करत असाल तर खूपच छान. तर आम्ही तिघासाठी थोडेसे घेतलेले आहे आणि हे शिजून ना भरपूर सारे होते. तर मस्तपैकी खूप छान लागते. आणि तुम्हाला आवाज येत असेल आमच्या प्रिशाचा, कारण की तिचा मामा आलेला आहे. तर तिचं खेळणं चालू आहे. ती झोपलीच नाही आज. दुपारचे 3-3:30 वाजलेले, तरी पण झोपलेली नाही आहे. आणि माझे जे व्हिडिओ आहे ना डेली ब्लॉग, तर ते असं अधेमध्ये येत आहे, कारण की मी एवढ्या मन लावून एडिटिंग वगैरे करते, तरी पण ना व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. त्याच्यामुळे ना माझं थोडंसं डिसमूड होते. मग कुठेतरी त्रास म्हणण्यापेक्षा व्हिडिओला व्ह्यूज येत नाही ना, त्याच्यामुळे मग मला थोडं असं वाटतं की बा आपण एवढं प्रयत्न करते तरी पण का बरं होत नाही. त्याच्यामुळे म्हणून मग थोडं लेट येते व्हिडिओ. सो होईल माझं पण चॅनल कधीतरी मोठं. तर ट्राय तर खूप करत आहे, बघूया काय होते आणि काय नाही. तर पाणी मी ठेवून घेतलेलं आहे बॉइलिंगसाठी आणि त्याच्यामध्ये एकदम 2 ते 3 चम्मच ऑइल टाकून घ्यायचं आहे. त्याला उकळी येऊ द्यायची आहे छान अशी. पण जे भांडे आहेत ते मावशीने घासून गेलेले आहेत, तर ते मी लावून घेते.
आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते. तुमच्यासोबत मी आज मस्तपैकी ही नूडल्सची रेसिपी शेअर करणार आहे. तर भांडे लावण्याच्या आधी ना थोडंसं व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घेऊया आपण. काय काय लागते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बनाना खाते का मामा को दे दे जा. पकड. तर उन्हामुळे ना कसं तरीच लागलंय. आवाज कमी करणे. इथे बघा मस्तपैकी पाण्याला ना उकळी आलेली आहे आणि हे जे नूडल्स आहे ना ते याच्यामध्ये मी टाकून घेते. मस्तपैकी याला उकळी द्यायचं आहे. बघा हे गव्हाच्या पिठाचं पीठ आणि रवा आहे म्हणजे हेल्दीच आहे ना, पण अजिबात असं चिकट किंवा होत नाही. जसं आपलं मैद्याचे नूडल्स असते ना अगदी तसंच होते. तर याला फक्त थोडंसं मस्त कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ना आपले व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. याला काय काय लागते आपलं नॉर्मल जे नूडल्स असते ते जे व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. इथे मी पत्ता गोबी, टोमॅटो, अनियन घेणार आहे आणि इथं हिरवी मिरची आणि इथे शिमला मिरची घेणार आहे. तर याला कापून घेऊया मस्त. मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा हे हेल्दी नूडल्स केव्हाही कितीतरी पटीने छान असते, म्हणून नक्कीच करा. ओय बेटा क्या ये एक दाणा नक्की ट्राय करून बघा. तर मी आता करून घेणार आहे म्हणजे ऑर्डर देऊन. प्रिशाचं स्कूल वगैरे लागते तिच्या टिफिनवरती वगैरे झटपट तयार होणारा हे छान आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच करा आणि तुमच्या लेकरांना खायला सुद्धा द्या. बाहेरचं खाण्यापेक्षा हे कितीतरी छान असते. मुझे नहीं चाहिए. आणि इथे ना हे नूडल्स जे आहे ते झालेले आहे म्हणजे बॉईल झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते आता. धीरे धीरे. तर ह्या स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया आपण. ह्याच्यामध्येच ना असं काहीतरी काढायला घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काढला आणि आता हे याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मोकळं होणार. हे जे नूडल्स आहे ना ते छान असे मोकळे होणार. मी तुम्हाला जवळून दाखवू का? हे बघा किती मोकळे मोकळे झाले. पाणी गळत आहे याच्यामध्ये. मोकळे मोकळे होते. असं गव्हाचं आहे म्हणून चिकट वगैरे होत नाही. फक्त थोडंसं करताना ना व्यवस्थित करावं लागते मग छान होते. तर आता आपण प्रॉपर अशी रेसिपी मी तुम्हाला जवळून दाखवते. तर थोडंसं लसूण आणि अद्रकसुद्धा लागणार आहे. लसूण म्हणजे 3-4 कळ्या असल्या तरी त्याला कट करून घ्यायचं आहे असं बारीक बारीक. याच्यामध्ये बारीक म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही, थोडं नॉर्मली. तर इथे बघा याच्यामध्ये मस्तपैकी मी ना तेल टाकून घेते. तर आमची प्रिशा तिकडून येऊन म्हणत आहे की मम्मा कितना टाइम लगेगा. तर मी तुम्हाला एक सांगते. हे बघा हे जे लसूण आणि अद्रक आहे ना ते फक्त फ्लेवरसाठी टाकत असते. तर बघा जास्तही टाकू नका आणि असे मोठाले करा म्हणजे जर ते दातामध्ये आलं तर चांगलं वाटत नाही. लसूण असो किंवा अद्रक असो हे फक्त फ्लेवर येण्यासाठी टाकत असते. तर याच्यामध्ये मी सगळ्यात आधी लसूण आणि अद्रक टाकून घेते. याला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे मस्त. नंतर ना ह्याच्यामध्ये मी सर्व टाकून घेते जसं की कांदा, कांदा वगैरे
याला फक्त म्हणजे शिजवून घ्यायचं किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत नाही शिजवायचं आहे, कारण की याच्यामध्ये ना नूडल्समध्ये वगैरे भाज्या ना कच्च्याच असते, म्हणजे थोडं शिजलेलं असते आणि थोड्या कच्च्या असते. एकदम नॉर्मली असं सौते करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये ना जे काही टाकायचं आहे ते टाकते. तर याच्यामध्ये बघा मी शिमला मिरची, टोमॅटो, लसूण आणि कांदा आणि पत्ता गोबी, हे मिरची, हिरवी मिरची वगैरे टाकून घेतलं आणि याला मस्तपैकी ना असं फिरवून घ्यायचं. तुम्हाला जवळून टाकलं तर थांबा. तर इथे बघा जवळून हे असं काहीसं दिसते. तर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा पास्ता मसाला आणि हा मॅगी मसाला आणि सोबतच हे जे सॉस आहेत ते. तर एकदम घरच्या घरी नूडल्स आपले तयार होते. गॅस मोठा ठेवून घ्यायचा आहे. लसूण अद्रक हे काही जवळ वगैरे द्यायचं नाही आहे, फक्त फ्लेवरसाठी टाकून घ्यायचं आहे. तर हे आता मसाला एकदम थोडंसं, हे जे पास्ता मसाला आहे ना ते थोडंसं टाकून घेते आणि मग हा मॅगी मसाला. तर मॅगी मसाल्याचं इथे ना 1 पॅकेट टाकून घ्यायचं आहे. तर खूप छान लागते फ्रेंड्स, नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्ही वर्षभरासाठी नूडल्सची ऑर्डरसुद्धा घेऊ शकता जर तुमच्याकडे कोणी करत असेल तर. आणि हे बघा हे जे सॉस आहे ना ते टाकून घेतलं. सोया सॉस, रेड चिली सॉस हे वगैरे कुठेतरी हेल्दी नसते, त्याच्यामुळे मी नाही वापरत. माझ्याकडे आहे तरी पण मी वापरणार नाही आहे. फक्त हे सॉस टाकून छान होते म्हणून मग मी फक्त सॉसच टाकलेली आहे. जर एखाद्या वेळेस कधीतरी खाऊ वाटलं ना तेव्हाच मी ट्राय करत असते, नाहीतर नाही. तर खूप मस्त मस्त झाली स्मेल. अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. दाखवते जवळून मसाला तुम्हाला. तुम्ही बघत आहात मस्तपैकी हे झालेलं आहे. याला काही शिजू वगैरे द्यायचं नाही आहे. ते जे नूडल्स आहे ना ते टाकून दिले तर बघा मोकळे झाले मस्तपैकी. फिरवताना तुम्हाला अंदाज आला की हे किती सॉफ्ट असते, छान असते. तर तुम्हाला हे बरं झालं यार, एवढंसं करायला एवढा सारा. तर इथे आपले हेल्दी असे नूडल्स तयार झालेले आहे. तर मी प्लेटिंग करते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे मी प्लेट केलं, तुम्हाला दाखवते जवळ. बघू शकता तुम्ही इथे छान असं रेडी झालेलं आहे. आणि एकदम तुम्हाला जर याच्यावरती सॉस टाकून खायचं असेल तरी पण खाऊ शकता. आमच्या प्रिशाला भेट नाही. इधर देखो देखो इधर, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? इथे मी सुद्धा केली, मला थोडं वरतून सॉस आवडते म्हणून. तर चला मग आपण खाऊ. मस्तपैकी करून घेतलेलं आहे, मस्त सॉस टाकलेला आहे याच्यावरती आणि तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते. खूप छान होते फ्रेंड्स, नक्की नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. एकच नंबर झाली. मी याच्या आधी सुद्धा भरपूर वेळा केलेल्या आहे. खूप छान होते, नक्कीच ट्राय करून बघा. आणि मेन म्हणजे हेल्दी आहे. तर चला मग मी खाते आणि नंतर बोलते. तर चला मग आता मस्त आपण खाऊ आणि मग नंतर आता जाऊ आपण हॉलमध्ये. प्रिशा आणि प्रिशाचं मग हे प्रिशा देखो कैसे हो गया है, अच्छा हो गया. तर चला मग मस्तपैकी मी खाते आणि नंतर बोलते. इथे आता
आत्ताच आम्ही नूडल्स केले होते ना ते खाल्ले. तर आता थोडंसं काही कामं वगैरे आहे ते मी आवरून घेते. प्रिशा आणि प्रिशाच्या मामा ना तिथे थोडेसे खेळत आहे. तर आत्ता वाजलेले आहे 4:30 आणि हे माझ्या भावाचे कपडे आहे ते थोडेसे मशीनमध्ये लावून घ्यायचे आहे. आणि परत व्यवस्थित तर करून ठेवलं होतं, पण परत जशान तसं प्रिशाने धिंगाणा करून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि किचनमध्ये सुद्धा ना थोडा पसारा झालेला आहे. जे भांडे वगैरे आहे ना, भांडे वगैरे निघाले होते ना, तर ते बाहेर नेऊन ठेवायचे आहे. आणि जे भांडे घासून आहे ते तसेच लावायचे सुद्धा आहे, ते बाहेरच आहे. तर हे सर्व काही कामं आहे ते करून घेऊया. तर चला मग सगळ्यात आधी तर मी हॉलमधलं जे आहे ते व्यवस्थित करून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला काय काय आहे आणि काय काय नाही करायचं. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच प्रिशाला वगैरे झोपी घातली. तर आज तर माझं झोपणं राहूनच गेलं, नाहीतर मी तशी एक झोप घेत असते दुपारच्या वेळेस. पण आज म्हटलं जाऊ द्या, तर याचे कपडे वगैरे थोडेसे मशीनला लावायचे आहे. आणि जे दुपारून नूडल्स केले होते आपण त्याचे भांडेसुद्धा बाहेर न्यायचे आहे आणि भांडेसुद्धा बाहेर रॅकमध्ये आणून लावायचे आहे. तर थोडा हा पसारा करून ठेवला बघा प्रिशाने वगैरे. आणि तिचं हे इथे टेंट हाऊस आहे, तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर चला मग आता सर्वात आधी तर मी ना हे जे बाबूचे कपडे आहे ना ते लावून घेते मशीनमध्ये आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ही जी बॅग आहे ते घेऊन जाऊ आपण मागे मशीनकडे. चला. गॅसवरचे भांडे तसेच लावायचे आहे, ते भांडेसुद्धा लावून घ्यायचे आहे. थोडासा पसारा झाला होता तो सुद्धा ठेवून घ्यायचा आहे. म्हटलं सगळ्यात आधी तर ही कपडे लावून घेऊया. तर तुम्हाला दाखवते मी. भांडेसुद्धा ना बाहेर तर खूपच जास्त ऊन आहे. तर बघू शकता इथे मावशीने भांडे घासले आणि तसेच म्हणजे आता लावायचे आहे, तर ते लावून घेणार मी. ब्लॅक कलरचे किंवा थोडेसे जास्त मळलेले कपडे आहे ना ते मी आधी लावून घेते आणि मग व्हाईट कलरचे आहे ना ते नंतर लावून घेणार. तर चला मग आहे ते मी अगोदर लावते आणि हे वाले जे आहे ते नंतर लावते. हे थोडेसे म्हणजे कलर वगैरे, तसं तर मशीनमध्ये कलर वगैरे लागत नाही, पण सेफ साईडसाठी आपण हे करून घेतलेलं बरं. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5-5:30. तर आमच्याकडे ना थोडंसं वोल्टेज प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळं कॉलनीमध्येच आहे. तर त्याच्यामुळे ना मग मी जेव्हा हाय वोल्टेज असते ना तेव्हा मी मशीन वगैरे लावत नाही, कारण की आमच्या मशीनला स्टॅबिलायझर नाही घेतलेला आहे. त्याच्यामुळे मग आत्ता लावत आहे. तर इथे लावलेली आहे बऱ्याच वेळची मशीन. तर आता बाहेरच आलेली आहे. तर जे भांडे आहे ते सुद्धा लावून घेऊया आपण. तर लावून घेतलेलं आहे मी. आता गॅस ओटा आहे तो व्यवस्थित करून घेते. तर चला, अशा प्रकारे भांडे लावून घेतले. काही जे प्लेट्स आहेत ते आपण मगाशी खाल्ले होते त्याच्यामध्ये आहे. तर आता गॅस ओटा क्लीन करून घेऊया आपण. क्लीन म्हणजे क्लीनच आहे, फक्त मगाशी जो आपण नूडल्स वगैरे केले होते ना तर तेच थोडंसं वायपर फिरवून घेऊ. तर बघा इथे ना गॅस ओटासुद्धा क्लीन झालेला आहे. तर आता ना घरं झाडून घेऊया. तसं तर कचरा वगैरे काही नाही आहे, पण एकदा झाडून घेऊया. एका स्त्रीची सवय असते ती. तर काहीही चांगलं करून असलं तरी ते परत परत चांगलं करू वाटते. तर तशाच प्रकारे मी आता घरं वगैरे झाडून घेते आणि मग नंतर बोलते. ते बघा फ्रेंड्स, सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे. तर तुम्हाला दाखवते, सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि वरच्या टाकीमध्ये पाणी सोडायचं आहे. तर ते पाणी सोडून घेणार आहे, कारण की सकाळला ना आठवणच नव्हती किंवा आज नळ आले नाही वाटते त्याच्यामुळे. तर मी वरती ना पाणी सोडून घेते
तर चल, बाहेर तर ऊन खूपच जास्त आहे. बाहेर निघायचं काम आहे. इथूनच चालू करून घेते मी. तर इथे चालू केलेली आहे. बाहेरचं दाखवते तुम्हाला ऊन. फ्रंट कॅमेरा तर बघू शकता ऊन झाडावरती कशी चमकत आहे ना, ऊन खूप जास्त. असं काहीसं क्लीन करून घेतलेलं आहे घर मी. कामं वगैरे आवरून घेतले. प्रेशा झोपलेले आहे. माझं तर काही झोपणं होणार नाही आज आता. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला पाहण्यासाठी आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय. Audio Jungle.